गुड मॉर्निंग सगळ्यांना. आमच्या घरी आज कार्यक्रम आहे सुवासिनीचा, त्यासाठी त्याची तयारी सुरू आहे. स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. बघू शकता तुम्ही इथे डाळ वगैरे शिजवून तयार आहे पुरणपोळीसाठी. आमटीला मस्त उकळी आलेली आहे. आमटीची खूप विशेषता आहे या. मी नंतर याच्यावरती वेगळा ब्लॉग बनवेल. इथे बटाटे आणि वांग्याची भाजी करण्याची तयारी सुरू आहे. बघा मी बटाटे कापत आहे आणि माझ्या सासूबाई डाळ वाटण्याची तयारी सुरू करत आहेत. त्यामुळे मी बटाटे कापत आहे भाजीसाठी. इकडे मस्त मी माझी छोटी सासू आणि मी पुरणपोळी बनवत आहोत. पुरणपोळी बघा इकडे वेगळी बनवली जाते. पोळीचं पीठ वेगळं भेटतं. त्या पिठाला मैद्याच्या पिठासारखं मळून घेऊन तेल लावून लाटतात. खूप छान लागते पोळी. तुम्ही पण एकदा करून बघा. जर तुम्ही सोलापूरचे असाल तर तुम्हाला माहितीच असेल. इकडे बघा सगळ्या सुवासिनी आलेल्या आहेत आणि पूजाची तयारी पण झालेली आहे. आरती झाल्यानंतर सगळ्या सुवासिनींना जेवणासाठी बसवलं आहे. बघा मी हळदी कुंकू लावते सगळ्या सुवासिनींना. हळदी कुंकू लावल्यानंतर माझे सासूबाई म्हणत आहेत हे सगळ्या गोष्टी करणं शिकून घेणं खूप गरजेचं आहे सगळ्यांनी. माझी मोठी जाऊ आहे ज्या सुवासिनीसोबत बसलेल्या आहेत, त्यामुळे मग मला करावं लागतं हे सगळं. आता सगळ्या सुवासिनींना गजरा दिलेला आहे लावायला. त्यानंतर माझ्या नणंदला मी हळदी कुंकू लावते. छोटी नणंद मोठी नणंद सगळ्याजणी आलेल्या आहेत. त्या सासूबाई आहेत ज्या मला सांगत आहेत कसं कसं करायचं वगैरे. आणि आता सगळ्या सुवासिनीच्या पायाला हळद लावायची, त्यासाठी मी तो पेपर घेतलेला आहे आणि सगळ्या सुवासिनीच्या पायाला हळद लावणार आहे. त्यानंतर आता मी गालाला सगळ्याच्या चंदन लावते. इकडं सोलापूरमध्ये अशी पद्धत आहे की पायाला हळद लावणे आणि गालाला चंदन लावायचं असतं सगळ्या सुवासिनीच्या. त्यानंतर बघा मी हळद लावायला घेतलेली आहे आता सगळ्यांच्या पायाला. हळद लावून झाल्यानंतर सगळ्यांची ओटी भरायची. तांदूळ आणि खोबऱ्याने सगळे ओटी भरण्याचं सामान घालून सगळ्यांची ओटी भरायची. आता इथं बघा मी सगळ्यांची ओटी भरते. सगळ्यांच्या मांडीवर ब्लाऊज पीस दिलेले आहेत आणि त्यानंतर मग जी ओटी भरलेली आहे त्या ओटी भरल्यातले 5 वेळा त्यांनी तांदूळ मला वापस देत आहेत. ते मी घेत आहे टोपल्यामध्ये एका. हे बघा तुम्ही बघू शकता ते कसे 5 वेळा तांदूळ टाकतायत. म्हणजे खूप छान आणि वेगळं फंक्शन आहे हे आणि खूप मजा येते ह्या सगळ्या गोष्टी करत असताना. आता बघा सगळ्याजणी जेवण करत आहेत. हे सगळी प्रोसेस करत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा बसल्या की ते डायरेक्ट जेवण करून सगळा कार्यक्रम आमचा झालेला आहे.